तर वर्कआउट काय करायचं आज? अरे काय करायचं? हां ॲप्सच मारायची आज. प्लॉटिंग म्हणून एकदम मोकळे बा. काल आपण याला ट्राय केलं तर वेट ट्रेनिंग करायला. गुड मॉर्निंग. आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 203वा दिवस आहे. तर आता आपण थांबलो इथं, करण येऊ राहिला. तर बघा आज तर लय अंधार पडला बघा. काल पाऊस पडला त्याच्यामुळं आज पण आपण इकडं आलो, कारण की तिकडं आपले धरणाचं तिकडं पाणी वाढलं असं ना आता. कारण पाणी वाढलं ना आपल्याला कालच जाता येत नव्हतं. आज संध्याकाळी तर काल पाऊस पडला, आता जास्त पाणी वाढलं तर आपण कालच्या जागी आलो वापस. अजून हे सीन आहे बघा इथं. का बन नव्हता रे काल? कार का बन नव्हता आला? काल आजीकडे गेलो सकाळी, तुम्हाला मेसेज केला का त्याच्या आधीच निघलो. मग मोबाईल फोन लागत नव्हता डायरेक्ट गाडीवर 70-80. तर चला आजचा वर्कआउट पण आपण इथंच करू. तर चला वॉर्मअप पहिले करू. वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. आता काय करू आपण नॉर्मल मधली जॉगिंग करू. आणि आजचा वर्कआउट काय आहे आज तो बघू. थोडासा डिफरन्स राहील वर्कआउट आज थोडा वेगळा. पण चला मग मला सांगा ना कुठून पळत यायचं नाही तर उगा आवर चंड्यावली तुला तोंड मार. तू आवर ना आधी. तर चला जॉगिंग आपण इथून इकडंच करू. काल सुट्टी होता आणि ते आता म्हणून राहिलो आज सुट्टी पडत नाही म्हणून. आवर पटकन. हे प्लॉटिंग म्हणून एकदम मोकळे बा.
काल आपण याला ट्राय केलं तर वेट ट्रेनिंग करायला. मला वाटलं एक साईडने उचलून स्कॉट मारते तसं मारू, पण जमलंच नाही. म्हणे हेवी म्हणे काही नाटक करायचं. काल तुम्ही आला उचललं उचल ना होतं, तू. एका हाताने उचललं होतं. उचल ना तू. काल एवढं हल्लं उचलायची काही गरजच नव्हती त्याला. एकदा उचलायचं नाही, स्कॉट मारायचं त्याला धरून. चला आता जॉगिंग करू आपण. हा, पुलाचं बांधकाम झालं बघा. आता फक्त इथून एवढं बाकी आहे. तर चला, आपल्या 2-2.5 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली आपली. पार आपण पुलापर्यंत गेलतो, म्हणजे बांधकाम चालू आहे. त्या जायच्या टायमाला सेम स्पीड होती, यायच्या टायमाला सेम स्पीड होती. तर चला, कारण की रोडवर पळतो ना तेव्हा आपण एकदम ॲक्युरेट पाईप बघून टाका. नाही कसं आहे, कसे जोरात स्पीडमध्ये टाकायला गेलं तर पायाला फटका बसू शकतो. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, आज थोडंसं बॉडी कूल डाऊन करू आणि त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय स्पेशल ते बघू. तर वर्कआउट काय करायचं आज? अरे काय करायचं? मी ॲप्स मारतो. हां, मी ॲप्स मारतो. ॲप्सच मारायची आज. ॲप्सचं वर्कआउट आहे आज. तर चला, काल आपण मारले स्कॉट, वेट ट्रेनिंग केली ती काल. तर चला आज ॲप्स मारू आता. गुट काढू बघ, माती पडून.
तर सपोर्टिंग ॲप्स मारले आपण हे. त्याच्यानंतर आता इंडिव्हिज्युअल ॲप असते ना आपले आपले, ते ॲप वेगळ्या हे सेट मारू. कारण की आज आपला ॲप्स वर्कआउटच आहे. तर चला दुसरा ॲप्स वर्कआउट करू आता. स्टार्टिंगला रेडी. आता पोटाला काहीच आहे ना. तर चला ॲपची आपण सेट मारले. तो स्ट्रेचिंग करा आता. त्याचा टाईम झाला. आपण आता अजून 1-2 सेट राहिले आपण ॲपचे ते मारू. बघ आहे पण तो. हाय सिरी. हे सिरी. हे सिरी. हाय सिरी. कमीत कमी आहे आपल्याला 4 जण लागत आहे. 4 जण. चला तर आपले ॲप्स वर्कआउट कंप्लीट झाले. आपण बेसिकच मारले आणि कमी कमी सेट मारले स्टार्टिंगला. तर आता काय करू, आपलं रेग्युलरचा आता डिप्स मारू आणि आजचा वर्कआउट क्लिअर करू. तर चला.
तर ॲप्स कंप्लीट झाला आपला, म्हणजे सॉरी डिप्स कंप्लीट झाल्या असल्या. तर चला आता वर्कआउट संपला, तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आता ॲप्स वर्कआउट मारला आपण, पण जे बिगनर असते ना त्याने एकदम कमी मारायचे, कारण आपण डेली मारतोय मग आपलं सवय म्हणून. तर बिगनर लोकांनी जास्त जर मारले तर पोटात क्रॅम्प यायची शक्यता आहे. त्याच्यामुळं एकदा आपल्याला बॉडीला जे ॲक्युरेट होतं त्याच्यापेक्षा 10-15% थोडं जास्त मारायचं, नाहीतर रिकामं काम होऊन जाईल. तर चला वर्कआउट झाला संपला. आज आपण केलं ॲप्स वर्कआउट. काल का आपण वेट ट्रेनिंग केली ती, तर अजून ॲप्स वर्कआउट करू. कसं आहे, ज्या दिवशी आपली रनिंग होत नाही जास्त त्या दिवशी आपण काय करायचं, दुसरा वर्कआउट करायचा. म्हणजे ज्या दिवशी रनिंग झाली त्या दिवशी म्हणजे दुसरं हे वर्कआउट कवर होऊन जातो आपला. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कारण की आपल्याकडे ग्राउंड नाही. ग्राउंड असलं तर रनिंग झाली असती, पण आपल्याला धरणाच्या भिंतीवर पळणं लागतं. पाणी जास्त झाल्याने पलीकडे जाता येत नाही. पण चला काही प्रॉब्लेम नाही, कोणता पण वर्कआउट करा पण करा, हा फंडा आहे. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.